हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मागच्या पार्टमध्ये आपण या कुर्तीची कटिंग बघितलं, ड्राफ्टिंग आणि कटिंग. या पार्टमध्ये आपण या कुर्तीची फुल स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया स्टिचिंगला. हा फ्रंट पार्ट आहे आपला आणि बॅक पार्ट. ह्याचं कटिंग केलं होतं. हे विदाऊट अस्तर आहे, प्युअर कॉटन, सिल्क कॉटन आहे हे, त्याच्यामुळे मी अस्तर नाही लावत याला. आता फ्रंट नेकचं आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे. त्यासाठी मी कॅनव्हास कट करून घेतला आहे नेकच्या शेपचा. हा प्रेस कॅनव्हास आहे. हा प्रेस केल्याने चिटकून जातो हा फॅब्रिकवरती. मी अशा प्रकारे चिटकवून घेतला आहे. फ्रंट पार्टला मी डिझाईनचं घेतलं आहे मटेरियल आणि बॅक पार्टला मी सिम्पल घेतलं आहे, कारण की ते आतमध्ये फोल्ड होणार आहे. आणि हे जे फ्रंटला जे मी घेतलं आहे डिझाईनचं प्रिंटेड फॅब्रिक, तर हे मी समोरून घेणार आहे, म्हणजे समोर एक पॅटर्न तयार होईल, एक डिझाईन दिसेल, त्यासाठी प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्या तिन्ही बाजूंनी पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायची, त्यावरती प्रॉपर प्रेस करायची आहे. बॅक पार्टचंही तसंच कट करायचं आहे. ज्या फॅब्रिकची कुर्ती आहे त्याच फॅब्रिकचं मी बॅक पार्टच्या नेकसाठी घेतलं आहे मटेरियल. आता तिन्ही बाजू अशा स्टिच करून घ्यायच्या आपल्याला कॉर्नरवरती. एकदम स्टिच करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता आपण मेन फॅब्रिकवरती लावायला घेऊ ती पट्टी जी आपण फोल्ड केली ती अशी नेकवरती प्रॉपर ठेवून घ्यायची आणि पिना लावून घ्यायच्या 2-3 आणि एकदम जवळून अर्धा इंच किंवा पाव इंचावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे कॉर्नर येतो ना तिथे सुई ठेवून मग दाब उचलायचा आहे, म्हणजे कॉर्नर खूप व्यवस्थित येतो. त्याने कॉर्नरवरती सुई आतमध्ये ठेवायची आणि मग दाब उचलायचा. नंतर कट करून घ्यायचं आपल्याला. नंतर इथे प्रेस शिलाई द्यायची आहे. कॉर्नरवरती कट मारलेत मी, प्रेस शिलाई द्यायची इथे. आता प्रेस शिलाई करून झाल्यानंतर ते फ्रंटला फोल्ड होईल ही पट्टी. आता इथे परत एक स्टिच मारून घेऊ आपण कॉर्नरवरती एकदम. तुम्ही हात शिलाई पण करू शकता तिथे वाटलं तर, नाहीतर मशीनची शिलाई पण देऊ शकता. अशा प्रकारे फ्रंट पार्टचं नेक आपलं रेडी आहे. आता आपण जे आर्म होल डाट घेतलेले आहे तिथे स्टिच करून घेऊ. डाट स्टिच करायचे आहेत आपल्याला. पाव इंचावरती आपल्याला स्टिच करायचं आहे आणि कॉर्नर नाही ठेवायचं आहे. थोडंसं राऊंडमध्ये आपल्याला एंड करायची ती स्टिच जी आपण देतोय ती, म्हणजे तिथे पॉईंट नाही दिसणार. दोन्ही साईडला तसे आपल्याला स्टिच करून घ्यायचं. आर्म होल डाट स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे दोन्ही आर्म होल डाट रेडी आहेत आता आपले स्टिच करून. आता आपण बॅक पार्टचं नेक फिनिश करून घेऊ. आधी सेम प्रोसेसनी करायचं आहे, जसं आपण फ्रंटला केलं सेम तसंच करायचं आहे. फक्त एवढंच की जी फ्रंटला आपण जी पट्टी फोल्ड केली ती आपण म्हणजे फ्रंट साईडला दाखवली, म्हणजे बाहेर दाखवली. आपण बाहेर पट्टी फोल्ड केली ती, कारण आपल्याला ती एक डिझाईन तयार करायची होती त्यामुळे. आणि बॅक जी ही पट्टी आहे, बॅक पार्टला जी पट्टी लावणार आहे आपण, ही आतमध्ये फोल्ड होणार आहे, म्हणजे बॅक साईडला जे फॅब्रिकची बॅक साईड आहे आपली त्या साईडला ती पट्टी फोल्ड होणार आहे आतमध्ये, कारण ही आपल्याला वर नाही दाखवायची आहे. तेवढंच आहे. बाकी सगळं सेम प्रोसेस जी फ्रंटला आपण वापरली सेम त्याच प्रोसेसनी बॅक पट्टी पण फोल्ड करायची आहे.
अशा प्रकारे आपली पट्टी लावून झाली. आता यावरती प्रेस फिरवून घ्यायची आहे. आता मी त्याला हे फ्युजिंग टेप पण लावते, कारण की सध्या म्हणजे फ्युजिंग टेपने चिटकून राहील, नंतर मी याला हात शिलाई देणार आहे. फ्युजिंग टेप पण चांगला आहे, पण फ्युजिंग टेप हा एक वॉश नंतर निघून जातो, त्यामुळे हात शिलाई पण करणं जरुरीच आहे. जो आपण डाट दिला तिथे पण असं प्रेस करून घ्यायचं आपल्याला, कुशन ठेवून. आता दोन्ही शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे. डबल शिलाई देऊन द्यायची त्याला शोल्डरवरती. त्यानंतर आपल्याला आर्महोल जे आहे ते फिनिश करायचं, म्हणजे तिथे आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागेल, कारण हे स्लीवलेस टॉप आहे. त्यासाठी मी अशा क्रॉस पट्ट्या कट करून घेते. मेन फॅब्रिकच्याच कट करते मी, कारण मेन फॅब्रिक माझ्याकडे एक्स्ट्रा होतं. त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अस्तरसुद्धा लावू शकतात त्याला, कारण ही आतमध्येच पट्टी फोल्ड होणार आहे. असे 2-2 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. आता 2 पट्ट्या मी एकमेकांना जॉईन करते. एकावर एक अशी क्रॉस पट्टी ठेवून एक स्टिच करून घ्यायचे, म्हणजे ती एक मोठी पट्टी तयार होऊन जाईल. आता आपल्याला इथे स्टिच करताना सरळ कुर्ती ठेवायची आहे, सरळ बाजूनी, आणि ही पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच करायचं आहे अर्धा इंचावरती. सरळ बाजूवरतीच आपल्याला पट्टी ठेवून स्टिच करायचं आहे, अर्ध्या इंचावरती स्टिच करायचं. आता जे थोडं जास्त आहे ते आपण कट करून घेऊ, म्हणजे फिनिशिंग छान येते त्याने. एकदम शिलाई मार्जिनच्या थोडंसं जवळून कट करायचं आहे. इथे पण आपल्याला प्रेस शिलाई द्यायची आहे. प्रेस शिलाई देताना जी खालची मार्जिन आहे ती राईट साईडला हवी, आणि त्यावरती ही वरची पट्टी ठेवून स्टिच करायचं आहे. आता ती पट्टी फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आपल्याला. इथे पण तुम्ही हात शिलाई पण देऊ शकतात. मी डायरेक्ट स्टिच केलं आहे. तुम्हाला हवं तर इथे तुम्हाला जर स्टिच बाहेरून दिसू द्यायची नसेल तर तुम्ही हात शिलाई पण करू शकतात. याच पद्धतीने मी सेम दुसरा आर्महोल पण फोल्ड करून ठेवला आहे. आता आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता आपलं फक्त साईड फिटिंग आणि पट्टी फोल्ड करायची, खालची बस तेवढंच राहिलं आहे. 1-1 इंचावरती मार्किंग करायचं, कारण आपण 1 इंच मार्जिन ठेवलं होतं. 1-1 इंचावरती मार्क करायचं आहे. जिथपर्यंत आपण कटची मार्किंग केलेलं आहे, कट जिथून द्यायचं आपल्याला तिथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे. तिथे क्रॉस मार्क मी करून ठेवलं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला तिथपर्यंतच स्टिच करायचं असं. सेम दुसऱ्या बाजूने पण 1-1 इंच मार्क करून इथे पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
आता ही कुर्ती स्लीवलेस असल्यामुळे आपल्याला वरती अर्धा इंच अजून थोडंसं दाखवल्याप्रमाणे बघा तिथे एक स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूला, कारण की जी स्लीवलेस कुर्ती असते तिथे आर्महोल जास्त ओपन दिसू नये म्हणून ही स्टिच करणं म्हणजे जरुरी आहे. नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर असं अर्धा इंचावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, थोडंच करायचं आहे. दोन्ही बाजूला स्टिच करून झालं. आता आपलं तशी कुर्ती रेडी. आता आपल्याला फक्त जी खालची जी पट्टी आहे म्हणजे जे कुर्ती आहे आपली ती फोल्ड करायची. आपल्याला अर्धा इंच म्हणजे आपण 1 इंच जास्त ठेवलं होतं मार्जिन, तर अर्धा इंच एकदा, नंतर परत अर्धा इंच असं आपल्याला फोल्ड करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. एकच शिलाई द्यायची इथे, पूर्ण तशीच करायची फ्रंट पार्टला पण आणि बॅक पार्टला पण. आणि तिथे जिथे आपला कट स्टार्ट होतो तिथे फक्त बारीक बघून घ्या कसं करायचं आहे ते, कारण तिथे आपल्याला चौकोन तयार करायचा असतो. एक कॉर्नर तिथे व्यवस्थित आला पाहिजे. इथे पण मी सुई आतमध्ये ठेवली आणि दाब उचलून घेतला आहे आणि फोल्ड म्हणजे पलटवून घेतलं आहे, कुर्ती पलटवून घेतली आहे डायरेक्ट. सुई आतमध्ये ठेवून मग दाब उचलायचा म्हणजे त्याने कॉर्नर व्यवस्थित येतो. आता जिथे आपला कट स्टार्ट होतो ना तिथे एकदा बघून घ्या व्यवस्थित. इथे पण आता थोडं वरती आणायचं, जिथे कट स्टार्ट झाला आहे त्याच्या अर्धा इंच वरती आणायचं आपल्याला, सुई वरती आणायची थोडी. आणि इथे पण आपल्याला सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून घ्यायचा आहे. इकडची पट्टी फोल्ड करून ठेवायची हातामध्ये आणि एक सरळ शिलाई द्यायची आहे. तिथे पण आता सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून घ्यायचा आणि फिरवून घ्यायचं आहे, कुर्ती फिरवून घ्यायची. इथे परत आता एकदम सरळ स्टिच करायचं आहे. सेम दुसऱ्या बाजूला पण आपल्याला तसंच करायचं आहे. पूर्ण कुर्तीला असंच फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि इथे डबल साईडला अजून एक कोणी स्टिच करतं, पण मी नाही देते, ती आता पद्धत जुनी झाली, आता नाही करत कोणी. इथे पण कॉर्नरला तसंच सेम करायचं आपल्याला. थोडं वरती घेऊन एक स्ट्रेट शिलाई द्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण कुर्ती रेडी आता आपली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि याचा फायनल लुक बघू शकता तुम्ही. एवढा आपण ब्रॉड नेक घेतलाय तरी पण शोल्डर वगैरे उतरत नाहीये. फिटिंगला एकदम प्रॉपर बसलाय, खूप छान फिटिंग बसली याची, बघू शकता तुम्ही. बॅक नेकला पण आपण खूप ब्रॉड नेक घेतलाय तरी सुद्धा उतरत नाही अजिबातच. बॅकला पण आपण खूप ब्रॉड नेक घेतलाय तरी तो सुद्धा उतरत नाहीये. फ्रंटचा पण खूप डीप आहे, तुम्ही बघू शकता. स्क्वेअर नेक हा खूप डीप असतो तरी सुद्धा शोल्डर उतरत नाहीये. तुम्ही पण या मेथडने कुर्ती स्टिच करून बघा, तुम्हाला पण आवडेल. करून बघा तुम्ही पण. आणि हा जो डार्ट घेतलाय आपण याने फिनिशिंग खूप छान येते. इथे रिंकल्स वगैरे नाही पडत याच्याने. कॉटनचं कापड असल्यामुळे ह्याला मी इतक्या वेळेस प्रेस केली तरी सुद्धा ते रिंकल्स येतातच आहेत. त्याला प्युअर कॉटन मटेरियल आहे त्यामुळे रिंकल्स येत आहेत. कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याच्या प्लाझो पण घेऊन येणार आहे. प्लाझोचं आपण ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग सगळं बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि कसं वाटलं मला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.